श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 671. आपण कालच्या निरूपणामध्ये खरं तर दोह्याचं गायन केलं, परंतु दोहा चिंतन करण्याच्या आधी जे एक चौपाईतलं चरण आपलं राहून गेलं होतं त्या आधाराने आपण चिंतनाला सुरुवात केली. त्या चरणाचा अर्थ असा होता की परमारथ स्वारथ सुख सारे भरत न सपने हूँ मन हूँ निहारे. भरताच्या मनामध्ये परमार्थ, स्वार्थ आणि सुख यांच्याविषयी स्वप्नामध्ये देखील ते प्राप्त व्हावं अशी इच्छा झाली नाही. त्याला केवळ एकच गोष्ट अत्यंत मनापासून हवीशी होती आणि ते म्हणजे प्रभू रामचंद्र चरणी प्रेम. आणि या एका चरणाच्या आधाराने नेमकं परमार्थामध्ये भगवंतावरती निरतिशय प्रेम करण्यात या तीन गोष्टी आमच्यासाठी कशा अडथळा आहेत. परमार्थ हा शब्द आमच्या सर्वांच्या परवलीचा आहे, परंतु तोच परमार्थ सगुण भक्तीच्या परमोच्च आविष्कारामध्ये देखील अडथळा ठरतो. सांसारिक सुख आणि स्वर्गामध्ये स्थान मिळवण्याचा स्वार्थ हे देखील आमच्या सगुण प्रेमाच्या मधली बाध्यता आहे. अशा दृष्टीने काल आपण प्रभू रामचंद्र आणि भरताच्या मध्ये असलेले हे एक अद्वैत रसायन, ज्यामध्ये प्रभू रामचंद्र हे समतेची परिसीमा तर भरत हे ममता आणि प्रीतीची परिसीमा, या दृष्टीने काल आपण याचा समन्वय बघितला. आणि भक्त भगवंताच्या जागेवर येतो आणि भगवंत भक्ताच्या जागेवरती जातो, असा हा एक विलक्षण स्थित्यंतराचा भाग देखील काल आपण नामदेवांच्या अभंगामधून ते बघितला. निरूपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण दोह्याच्या चिंतनाला सुरुवात केली आणि आपण एका मुख्य विचार प्रवाहामध्ये आता प्रवेश करणार आहोत. राणी सुनैनाजी आणि जनकाचा खरं तर हा संवाद चालला होता. ती रात्र एका क्षणामध्ये संपून गेल्यासारखी परिस्थिती झाली. संताचं चरित्र गाता गाता प्रातःकाळ झाली. राजा जनक, राणी सुनैनाजी, समस्त जनकपूरवासी आणि त्याचबरोबर अयोध्यापूरमधील मंडळी देखील सर्वजण प्रातःकाळाचा अंदाज घेऊन शुचिरभूत होऊन सर्वजण स्नान करून तयार झालेली आहेत. आणि आता एका मोठ्या धर्मसभेच्या दृष्टीने आपल्याला हे चरित्र आजपासून घेऊन जाणार आहे. सज्जनो, आज आपण पुढील दोह्याचं देखील गायन करूयात आणि बघूयात की आजचा राहिलेला दोहा आणि जो आपण गायन करणार आहोत त्या दोह्यापैकी जेवढा भाग आपल्याला गुरुकृपेने चिंतन करता येईल तेवढ्या भागाचं चिंतन आपण आजच्या निरूपणामध्ये करण्याचा प्रयत्न करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. सो सुख करमु धरमु जरी जाऊ जहन राम पद पंकज भाऊ. जोगु कुजोगु ज्ञानु अज्ञानु जहनहि राम प्रेम परधानु. तुम बिनु दुखी सुखी तुम तेहि तुम जानहु जिय जो जेहि केहि. राउर आय सुसिर सबही के विदित कृपालहि गति सबनी के. आपु आश्रमहि धारिय पाऊ
भयउ स्नेह शिथिल मुनिराऊ। करी प्रणामु तब रामु सिधाए, ऋषि धरि धीर जनक पहियाए। राम बचन गुरु नृप ही सुनाए, सील स्नेह सुभाय सुहाए। महाराज अब कीजिए सोई, सब कर धर्म सहित हित होई। ज्ञान निधान सुजान सुचि, धर्म धीर नरपाल। तुम बिनु असमंजस समन, को समरथ ही काल। सियावर रामचंद्र प्रिय हो। सर्व समाज प्रातःकाळी तयार झालेला आहे आणि अर्थातच प्रभू रामचंद्रजी देखील स्नान करून नित्य नियमाप्रमाणे आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी आलेले आहेत. रघुनाथजी स्नान करून गुरु वसिष्ठांना वंदन करतात आणि मान खाली घालून प्रभू रामचंद्र आपल्या गुरूंच्या जवळ उभे आहेत. जणू काही व्यक्त करायचंय, काहीतरी मनातला भाव. त्यांच्या चेहऱ्यावरूनच जणू काही वसिष्ठ त्यांच्या अंतःकरणामध्ये चालत असलेली घालमेल पाहतायत. प्रभू रामचंद्र वसिष्ठांच्या जवळ अत्यंत विनयाने आपल्या मनातला भाव व्यक्त करू लागतात. प्रभू रामचंद्र म्हणतात, नाथ भरतपुर जन महतारी, शोक बिकल बन बास दुखारी. हे नाथ, अयोध्यावासी मोठ्या प्रेमाने माझ्यासाठी एवढं सगळं अंतर पार करून एवढ्या देहाला कष्टवून इथपर्यंत आलेत. इथं आल्यानंतरही राजा दशरथाच्या स्मृतींमुळे वारंवार ते दुःखित होत आहेत. सर्व माता देखील अत्यंत शोकाने व्याकुळ आहेत. आणि हो, या वनवासामध्ये जो त्यांना सर्व प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय, हे मला देखील बघवत नाही. प्रभू, इथं प्रश्न केवळ अयोध्यावासियांचाच नाही. आपल्या अयोध्येचे जे स्नेही आहेत असे राजा जनक, ते देखील या चित्रकूट पर्वतावरती आपल्या प्रजेच्या बरोबर आलेले आहेत. त्यांना येऊन देखील बरेच दिवस झालेत आणि त्याचबरोबर हा समाज देखील राजाच्या समवेत कष्ट सहन करतोय. म्हणून मला असं वाटतं की स्वामी, आपणच आता जो उचित निर्णय असेल तो घ्यावा आणि असा निर्णय घ्यावा की ज्यामुळे सर्वांचं हित होईल. आता या लोकांचे होत असलेले हे कष्ट मला खरंच बघवत नाहीत. वसिष्ठ देखील मनामध्ये प्रभू रामचंद्रांचा हा विचार ऐकत असताना म्हणत असेल की अरे रामा, तू आमच्या कष्टांचा विचार करून एवढा दुखावतोयस, परंतु आमचे डोळे देखील तुझ्याकडे पाहतायत ना रे. आम्ही पाहतोय ना, तू देखील कसा या तपस्वी वेशामध्ये या वनवासात या चित्रकूटावरती राहत आहेस. या अयोध्येचा तू सुकुमार, सर्व प्रकारची सुख तुझ्या चरणांजवळ लोळत असताना तू देखील आपल्या स्वतःला किती पद्धतीने या तपस्येमध्ये तप्त करत आहेस, हे आम्ही देखील अनुभवतोय ना. सजनो, राम आणि त्याच्या भक्तांचं हे एक विलक्षण नातं आहे.
रामाला स्वतःवरती कितीही संकट येऊ द्या, रामाला आपल्या संकटाविषयी, आपल्याला पडत असलेल्या कष्टांविषयी कधीच कुठलीच तक्रार नसते. परंतु रामाला आपल्या भक्तावरती थोडे जरी कष्ट आले, थोडं जरी संकट आलं, थोडी जरी त्याला पीडा झाली, तरी त्याचं मन गलबलून जातं. हे राम हृदय आहे सज्जनहो. आम्ही सर्वजण म्हणतो की हृदयामध्ये आत्माराम आहे. आम्ही परमार्थामध्ये देखील म्हणतो की आम्हाला रामाचं दर्शन झालं पाहिजे. पण राम दर्शनाच्या काही खुणा आहेत. त्यापैकी ही एक अत्यंत महत्वाची खूण आहे की जीवनामध्ये आपल्यावरती आपलं प्रारब्ध, आपलं संचित भोगत असताना कणभर देखील आपल्या या भोगांच्या विषयी ज्याच्या मनामध्ये तक्रार नाही, परंतु जो त्याचा आश्रित आहे, जो त्याला आपलं सर्वस्व मानतो, त्या व्यक्तीच्या वरती मात्र थोडीशी जरी काही आपदा आली तरी ज्याचं मन बेचैन होऊन जातं, जो सद्गदित होऊन जातो, तेच हृदयातल्या आत्मारामाच्या प्रगटीकरणाचं व्यक्त चिन्ह आहे. प्रमाण माझ्या सद्गुरूंशिवाय कोण प्रमाण असणार? बघा, श्री महाराजांना आम्ही सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणून म्हणतो, परंतु महाराज स्वतःला काय म्हणतायत? गडूबुवा रामदासी म्हणायचे. आणि आपल्या अभंगामध्ये महाराजांनी काय नाव धारण केलंय? महाराज स्वतःला दीनदास म्हणून घेतायत, दिनांचा दास. स्वतःला दम्याची उबळ यायची, रात्र रात्र ती शमवता यायची नाही, इतका देहाला त्रास व्हायचा. परंतु कधी स्वारी खिन्न होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उठलीये आणि आपल्याच तक्रारींचा पाढा वाचू लागलीये. हे चरित्रामध्ये आणि जे काही आपल्याला श्री महाराजांची अंतरंगामध्ये अनुभूती येते, त्याद्वारे महाराजांनी हे कधीच केलं नसणार. आणि या उलट आपल्या असलेल्या आश्रितांचं मात्र दुःख, अगदी जरी ते थोडं असलं तरी महाराजांना मात्र ते बेचैन करून टाकायचं. मग महाराजांच्याकडे स्वयंपाक करणारी काशीबाई असो, तिचा ताप अंगावर घ्यावा, त्या औंच्या राणीची सर्व पाप आपल्या अंगावरती घ्यावीत, जिजीमाईच्या मुलीचं, ताईच्या बाळांपणाच्या कळा आपणावरती घ्याव्यात, सांगलीच्या बाईंच्या मुलावरती चालू असलेल्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणात जेव्हा ती बाई महाराजांच्या पादुका पाण्यामध्ये बुडवून ठेवतीये, त्यावेळेला आपले पाय सुजल्यासारखी अवस्था निमूटपणे सहन करावी. समोरचा विष प्रयोग करणार आहे हे समजत असतानाही केवळ त्याचं अंतःकरण दुखवू नये या भावनेने तो विषप्रयोग सहन करावा. किती गोष्टी! हे समस्त चरित्र काय सांगतंय? केवळ भक्तांच्या हितासाठी, भक्तांच्या वरती आलेल्या सर्व संकटांना सहन करण्यासाठीच जणू काही हे चरित्र आहे. का करतात महाराज हे सर्व? काय अपेक्षा आहे त्यांची? एकच अपेक्षा आहे, बाळा, नाम घे, नाम घे. त्या नामाच्या मोबदल्यामध्ये महाराज तुम्हाला Z+ सिक्युरिटी देतात. हो, काय पाहिजे अजूनही? अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतरबाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. माऊली म्हणते हरिपाठामध्ये, हे कोणासाठी आहे सर्व? असावे एकाग्र स्वस्थ चित्त मन, उल्हासे करून स्मरण जीवी. बस एवढं करा, त्याचं स्मरण करा, एकाग्र व्हा, मन आपलं चित्त स्वस्थ करा
आणि भगवंताचं नाम घ्या. महाराज म्हणतात, बाकी मी सर्व काही करतो तुमच्यासाठी, सर्व. आणि त्या दीनदास या भूमिकेला केवळ कवयित्रींसारखं त्यांनी नाव धारण केलेलं नाही, त्याप्रमाणे ते आपलं आयुष्यभर आचरण करत राहिलेले आहेत. बघा, माझा राम माता कैकेयी समोर आहे. कधीतरी एक शब्द तरी त्याने कैकेयीला विचारायला हवा होता ना, की आई, माझं असं काय चुकलं की त्यामुळे तू मला वनात पाठवलंस? काय चुकलं माझं आई? परंतु ज्या कैकेयीची देखील सांत्वना प्रभू रामचंद्र करतायत, आणि हे सर्व या विधात्याचीच गती आहे, त्यामुळे तू आपल्या मनाला कष्ट करून घेऊ नकोस, अशा पद्धतीनं तिथं ते सांत्वन करतात. मला वाटतं मी त्या रामाचं नाम घेतो, मग मला माझ्या आयुष्यामध्ये हे विष नाही का गिळता येणार? जगामध्ये ज्या लोकांनी मला दुःख दिली आहेत त्यांना मी क्षमा नाही करू शकणार का? प्रत्येकावरती ते निर्व्याज प्रेम करणं म्हणजे राम आहे. तितिक्षेची परिसीमा म्हणजे राम आहे. आपल्या स्वतःच्या सुखाची तिलांजली देणं म्हणजे राम आहे. जिथं माझ्यापेक्षा दुसऱ्याचा विचार हा आपल्या हृदयामध्ये जास्त जागा व्यापून उरतो, तो राम आहे. अशा रामाचं दर्शन आपल्याच जीवन आचरणातून आपल्याला घ्यायचं असतं. आणि बघा, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, अशा पद्धतीने जो आपल्या देहाला जिजवतो त्याला आत्मारामाची प्रचिती आतूनच येते. त्याच्यासाठी तसबिरीमधला, मूर्तीमधला राम याचं दर्शन केवळ एक निमित्त राहतं. ज्ञानदेव नाम राम कृष्णी ठसा, तेणे दश दिशा आत्माराम. सर्व हे विश्वच त्याच्यासाठी देवारा होऊन जातो पूजन करण्याचा. आलेल्या प्रत्येक जीवावरती हे निर्व्याज प्रेम म्हणजे राम आहे सज्जनो. आणि त्यामुळं असा राम वसिष्ठांना म्हणतोय की मला माझ्या या सर्व मंडळींचं, खरंच त्यांना घडत असलेले हे कष्ट हे खरोखर आता पाहवत नाहीत. स्वामी, आपण योग्य तो काहीतरी निर्णय घ्यावा. वसिष्ठ प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहतात. रामाची नजर संकोचाने खाली झुकलेली आहे. मला तुम्ही सर्वजण अत्यंत मनापासून आवडताय, परंतु तुम्हाला होत असलेले कष्ट मला पाहवत नाहीत. हाच या सर्व संकोचाच्या मागच्या प्रभू रामचंद्रांचा भावार्थ आहे. वसिष्ठांनी आपल्या या शिष्योत्तमाचं हे प्रेम, त्याचं शील, त्याचा स्वभाव, या सगळ्याचं निरीक्षण केलं आणि वसिष्ठांचा देह पुलकित झालेला आहे. शरीरावरती रोमांच उभे राहिलेत प्रभू रामचंद्रांच्या या अत्यंतिक विमल प्रेमामुळं. वसिष्ठ म्हणतात, रामा, तुझ्या दृष्टीने तुझ्या या सर्व आलेल्या लोकांना त्रास होतोय, ठीक आहे. यामधून त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी जाता यावं. घरामध्ये ज्या सर्व सुखसोयी आहेत त्या आधाराने त्यांच्या देहाचे कष्ट कमी व्हावेत, हा तुझा भाव समजू शकतो. परंतु रामा, तुझ्या विना या विश्वामध्ये मिळालेलं समग्र सुख देखील या दोन्हीही राजसमाजांना, केवळ मी अयोध्या किंवा मी केवळ मिथिला,
असं म्हणत नाही. या दोन्हीही नगरातल्या प्रत्येक जीवासाठी तुझ्या विना मिळालेलं सर्व ऐश्वर्य, सर्व सुख हे नरकासारखं आहे बघ. बरु भल बास नरक कर ताता, दुष्ट संग जन देई विधाता. प्रभू रामचंद्र सुंदरकांडामध्ये बिभीषणाला म्हणतात की एक वेळ नरक मिळाला तरी परवडेल, परंतु दुष्टांचा संग नको. जिथं सत्संगती असेल तिथं जरी यातना असल्या तरी त्या संतांचा आपण अखंड संग घ्यावा. हेच जो प्रभू रामचंद्र बिभीषणाला सुंदरकांडामध्ये सांगतोय. मला वाटतं वसिष्ठांच्या कडूनच ही अत्यंत सुंदर अशी प्रभू रामचंद्रांच्या संगामध्ये होत असलेल्या देहाच्या कष्टांची अवस्था देखील स्वर्ग सुखापेक्षा अत्यंत सुखदायक आहे, याचं प्रतिपादन प्रभू रामचंद्रांना मिळतंय. जिथे राम नसेल त्या धामामध्ये राहण्यात काय अर्थ आहे. समर्थ देखील मनाच्या श्लोकात म्हणतात ना आपल्याला, खरोखर रामाच्या संगतीमध्ये देहाच्या या सर्व होत असलेल्या हाल अपेष्टा देखील अत्यंत सुखदायक आहेत, परंतु रामाच्या शिवाय मिळालेलं सर्व सुखही अत्यंत बोचऱ्या काट्यांसारखं दुखणारं आहे. ही खरी राम प्रेमाची आम्हाला अवस्था अनुभवता यायला पाहिजे. श्री महाराज देहात असताना अनेकांना या स्थितीचा अनुभव आला. श्री महाराजांनी आपल्या शेवटच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये आपली शेवटची रामनवमी जेव्हा गोंदवल्यामध्ये साजरी केली, तेव्हा आपल्या सर्व भक्तांना त्यांनी गोंदवल्याला यायला सांगितलं. प्रत्येकाला हातोहाती निरोप पाठवले, तारा केल्या, वेगवेगळ्या पद्धतीने निरोप धाडले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या रामनवमीच्या उत्सवासाठी गोंदवल्याला आले होते. आपण बघतो की आत्ताचं जे थोरलं राम मंदिर आहे त्या भागामध्ये महाराजांचा निवास, आणि उतरण्यासाठी म्हणून महाराजांनी धाकटं राम मंदिर केलं होतं. आता त्या धाकट्या राम मंदिराचा एकंदर आवाका जो आपण आत्ता बघतो तो आपल्या संस्थांनी छान मोठ्या प्रमाणामध्ये बांधल्यामुळं आपल्याला ते मंदिर प्रशस्त वाटतं. परंतु ज्यांनी कदाचित 20-22 वर्षापूर्वी त्या मंदिराला पाहिलं असेल, ते खांब देखील कसे जीर्ण होते, कशा पद्धतीने त्या एक छोटंसं मंदिर होतं. अशा मंदिरामध्ये उतरून उतरून किती लोक त्या काळामध्ये उतरली असतील. कोणी लोक गोंदवल्याच्या घरांमध्ये, कोणी शेतामध्ये, जिथं जागा मिळेल तिथं प्रत्येक जण आपलं सामान टाकत होता. सर्व प्रकारच्या असलेल्या या असुविधांमध्ये देखील केवळ श्री महाराजांनी रामनवमीला बोलवलं आहे या एका आनंदामध्ये तो चिंब भिजून निघत होता. महाराजांची प्रेमळ दृष्टी एकदा का या देहावरून पडली की या होत असलेल्या सर्व असुविधा देखील त्याच्या स्मरणामध्ये राहत नव्हत्या. असं हे विलक्षण या राम रूपाचं प्रेम आहे. आणि हेच वसिष्ठ रामाला सांगतात की तुझ्या शिवाय सर्व सुख ही काट्यासारखी बोचणारी आहेत, आणि तुझ्या बरोबर राहत असताना हे बोचरे काटे देखील कदाचित फुलांच्या पाकळ्यांसारखे अत्यंत मृदू आहेत. रामा, हे राम, आपण सर्व जणांच्या प्राणांचे प्राण आहात, आत्म्याचे आत्मा आहात, सुखाचेही सुख आहात. हे तात, तुम्हाला सोडून केवळ त्यालाच आपलं घर बरं वाटू शकतं ज्याच्यासाठी विधाता प्रतिकूल झालेला आहे. केवढं मोठं सूत्र आहे हे. तुला सोडून ज्याला आपलं घर बरं वाटतं त्याच्यासाठी विधाता प्रतिकूल झालेला आहे. सज्जनो, आपण सर्वजण हे श्री महाराजांचं घर आहे. श्री महाराज या घराचे यजमान आहेत असं वारंवार
म्हणतो त्याप्रमाणे आपण तशी चित्र, पोस्टर्स देखील घरामध्ये लावतो. मग आपण जर त्यांचं घर मानत असू, त्यांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये मान्य करत असू, तर मग आपल्या मनामध्ये तक्रारींना जागा खरंच असली पाहिजे का? जर आपण त्यांच्या घरामध्ये राहतोय तर मग कुठल्या परिस्थितीच्या विषयी आपल्या मनामध्ये तक्रार आहे? प्रभू रामचंद्रांच्या शिवाय त्यांना सोडून जो या सुख समृद्धीमध्ये रमलाय, खऱ्या अर्थाने विधाता त्याला प्रतिकूल झालाय. त्यामुळं रामाकडं जाऊन संसार मागण्यापेक्षा संसारामध्येच जो राम या सर्वांचा स्वामी आहे, त्याच्या इच्छेने आपल्या प्रपंचामध्ये असलेल्या हाल अपेष्टांमध्ये देखील केवळ त्याचं स्मरण नित्य करत करत ज्याला समाधानाने जीवन कंठता येतं, त्यालाच परमार्थाचा खरा मार्ग गवसलाय. पूज्य बाबा म्हणायचे की साधकाचं पहिलं लक्षण काय, तर तक्रार बंद झाली पाहिजे. मला हे द्या, मला ते द्या, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. या सर्व गोष्टींमधून साधकाचं मन जेव्हा एका उंचीवरती येतं, तू जसं ठेवलंयस अत्यंत आनंदात ठेवलंय रामा, कारण की मी तुझ्या घरात राहतोय, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा अशा पद्धतीने स्थिरावतो, सज्जनो, त्याच वेळेला आम्हाला या वसिष्ठांच्या म्हणण्याचा खरा अर्थ कळू शकेल की या सगळ्याचा स्वामी कोण आहे? राम आहे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. अरे हाच या देहामधला आत्मा राम आहे ना. त्यामुळं आत्म्याचा आत्मा तोच, प्राणांचा प्राणही तोच, सुखाचं सुख देखील तोच आहे. रामा, तुझ्या चरणकमली ज्यांना प्रेम नाही, त्यांना जे काही विधात्याने सुख दिलं असेल, जी काही त्यांना जीवनामध्ये कर्म मिळाली असतील, जो त्यांना धर्म मिळाला असेल, हे सर्व काही जळून जाओ बरं. सगळ्याचा प्राण आहे प्रभू रामचंद्रांवरती प्रेम. एखादा खूप मोठा ज्ञानी आहे, पंडित आहे, ग्रंथ कंठस्थ आहेत, परंतु हृदयामध्ये रामाविषयी प्रेम नाही, जळून जावं ते सगळं. काही गरज नाही त्या पाठांतराची. ते पांडित्य कोणाच्या उपयोगाला येणार जे तुमच्या हृदयामध्ये रामाविषयी प्रेम निर्माण करू शकत नाही. या धर्माची असलेली सर्व कडक बंधनं जो पाळतोय, जो त्रिकाल स्नान संध्या करतोय, परंतु लोकांशी अद्वा तद्वा बोलतोय, जळून जावं असा धर्म. धर्म हा कधीही टोकेरी नसतो. धर्म हा नेहमी फुलासारखा असतो. तो केवळ सुगंध देणं जाणतो. बालकांडामध्ये सुरुवातीला संत हृदयाचं वर्णन करताना गोस्वामीजी म्हणतात की ज्या हातांनी आपण फुलं तोडतो आणि ज्या हातांवरती आपण फुलं तोडलेली ठेवतो, त्या दोन्हीही हातांना फुलं समसमान सुगंधित करतात. त्याप्रमाणे धर्म देखील असा पाहिजे की तो तुमच्या चुका शोधेल, परंतु त्या चुका शोधत असतानाही तुमच्यामध्ये कटुता आणणार नाही. आणि तुम्हाला सर्व धर्माचं सार तो तेच देईल जे प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम निर्माण करेल. सज्जनो, हे सर्व व्यर्थ आहे. आपण जे या सर्व जगामध्ये कर्मांची ही चाललेली एक अखंड चळवळ पाहतो, परंतु जर त्या कर्मामध्ये भगवंताचं अधिष्ठान नसेल, ते कर्म देखील जळून जावं. प्रत्येक गोष्टीमध्ये एकच प्राण आहे आणि ती म्हणजे रामप्रेमाची प्रधानता. तुम्ही जप करा, तप करा, साधन कुठलंही करा, परंतु ते भगवंताच्या प्रेमाने ओथंबून करा. या रामाविषयी अनन्य भाव हृदयामध्ये धारण करून करा. या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला राम या सर्व गोष्टींची अनुभूती घेतोय. आणि त्यामुळे वसिष्ठ म्हणतात की जे लोक सुखी आहेत त्यांचं सुख देखील तुमच्यामुळेच आहे, आणि जी लोक दुःखी आहेत त्या दुःखाचं अधिष्ठान देखील तुम्हीच जाणता. हे प्रभो,
आपल्याला सर्वांची स्थिती अतिशय उत्तम पद्धतीने ठाऊक आहे. त्यामुळे मी आपणास काय सांगू? जरी तुम्हाला या लोकांच्या देहाचे कष्ट दिसत असले तरी तुम्ही त्यांच्या हृदयाची स्थिती जाणता की ते तुमच्याशिवाय कुठंच सुखी होऊ शकत नाहीत. एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना विनंती करतात की आपण सांगताय त्याप्रमाणे मी आता आश्रमामध्ये सर्वांना बोलावून घेतो. आपण देखील थोड्याच वेळामध्ये आश्रमामध्ये यावं. असं म्हणून मुनी वसिष्ठ धैर्य धारण करून जनकांच्या जवळ येतात. राजा जनकाला प्रभू रामचंद्रांचा हा स्वभाव, त्यांचं हे शील, त्यांचं हे स्नेहयुक्त प्रतिपादन राजा जनकाला ते ऐकवतात आणि म्हणतात, महाराज अब कीजिए सोई, सब कर धर्म सहित हित होई. हे प्रभो, आपण आता असं काही करा की ज्यामध्ये सर्वांचं हित होईल, सर्वांचं हित होईल. हे राजन, ते केवळ आपणच करू शकता, कारण ज्ञान निधा सुजान सुची धर्म धीर नरपाल, तुम बिनु असमंजस सम नको समरथ एही काल. प्रभू, आपण ज्ञानाचे भांडार आहात, आपण सुजाण आहात, पवित्र आणि धर्मात धैर्यवान आहात. यावेळी आपल्याशिवाय या दुविधेला दूर करणारा दुसरा कोणीही समर्थ नाही. वसिष्ठांच्या मनाचा हा मोठेपणा आहे की जे प्रत्यक्ष ज्ञानाचे भांडार असूनही या समस्येमधून उत्तर शोधण्यासाठी राजा जनकाच्या अधिपत्याखाली ही सभा घेऊ पाहत आहेत. याचं कारण असं आहे की वसिष्ठ जेव्हा प्रभू रामचंद्रांशी बोलतात तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या प्रेमामध्ये पुलकित होतात आणि भरताची ते जेव्हा संवाद करू लागतात तेव्हा त्यांची असलेली ही देहाची अवस्थाच विदेही होऊन जाते. असे वसिष्ठ या प्रेमयुद्धामध्ये जणू काही आपला पराभव स्वीकारून राजा जनकालाच यामध्ये उत्तर शोधण्याची विनंती करत आहेत. सज्जनहो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.